रिम झिम गिरे सावन. नेमका काय खेळ आहे सांग बरं एकदाच. अजिंठा वेरूळच्या ट्रिपमध्ये आम्ही शेजारी बसलो होतो आणि हे गाणं लागलं आणि त्याच ट्रिपमध्ये आमचं त्यानंतर दिवस दिवस आम्ही हे गाणं ऐकायचो आणि सगळेजण चिडवायचे सुद्धा या गाण्यावरून. पण त्याने नीट कामधंदा केला असताना तर आम्ही एकत्र असतो. एक जोडीदार होता माझा ढाबळे म्हणून, लय लाईनशीर गडी होता, निर्मळ मनाचा. लग्न कार्य आटोपलं, लवकरच लग्न केलं त्याने. हळद फिटायच्या आत्ता त्याच्या बायकोने उलट्या केल्या. गेले दवाखान्यात, डॉक्टर म्हणले अभिनंदन. ढाबळीने डोळे पांढरेच केले. तुम्हाला काय सोपं वाटतं का रे बायका सांभाळणं म्हणजे? त्यात काय एवढं, आता जे आहे ते आहे. बरं पोरांच्या बी असतातच ना लव्ह स्टोऱ्या. बायका खानदानी असल्या ना पोरावर संस्कार चांगले होते. आणि तिला बी काय करत लव्ह स्टोरी सांगायची, गप बसायचं ना. गप बसल्यास काय झालं असतं. रिमझिम गिरे सावन, रिमझिम गिरे सावन. हे सगळं सांगायला ठीक आहे, ते सोडून द्यायचं ते. बायकोची लव्ह स्टोरी ऐकणं एवढ्या मोठ्या मनाचं असतं कोणी? मी तरी नाही बा. सगळ्यात पहिल्यांदा 10वीत गुडघे फोडले होते ना, त्याच्यानंतर 8-10 जणी, कमीत कमी 5-50 वेळा तरी. कसं आहे, नवरा आहे ना 50 जणींसोबत जरी झोपला असला ना तरी काय नाही. बायको बसमध्ये कोणा शेजारी बसली किंवा कोणाच्या प्रेमात पडली होती हे नुसतं कळालं ना तरी लगेच ती बाधा संसार नाही करत. पण आपल्याला करायचं ना भावड्या. ह्याला तू इकडचं बोलतो, ते बाळाला तिकडचं बोलतो.